पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान टेन्शनमध्ये आले। भारत आता पुढचं काय पाऊल उचलणार याची तिथल्या सरकारपासून सैन्यापर्यंत सगळ्यांना चिंता लागली। त्याचबरोबर जर भारतानं पाकिस्तान विरोधात युद्धाची कारवाई केली तर जगातले कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहतील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया। सध्या भारताचे अनेक देशांसोबतचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत आहे। कारगिल युद्ध झालं तेव्हा भारतासोबत अनेक देश उभे होते। आज देखील ते देश भारतासोबत आहे। कारगिल युद्धाच्या वेळी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानवर थेट दबाव टाकलेला। 4 जुलै 1999 साली वॉशिंग्टन इथं नवाज शरीफ यांच्यासोबत बैठक सुरू असताना अमेरिकेने जाहीरपणे भारताचं समर्थन केलं होतं। आज भारत आणि अमेरिकेची मैत्री आणखीन पक्की झाली आहे। दोन्ही देश संरक्षण कराराअंतर्गत मिळून काम करतायत। त्यामुळे भारतानं जर कुठला निर्णय घेतलाच तर अमेरिकेचं राजकीय समर्थन भारतालाच असेल। त्यानंतर रशियाने कारगिल युद्धाच्या वेळी भारताच्या क्षेत्रीय अखंडतेचं समर्थन केलं होतं। रशिया आणि भारताचे संरक्षण क्षेत्रात अनेक दशकापासूनचे जुने संबंध आहेत। ब्राह्मोस मिसाईल पासून ते S-400 डिफेन्स सिस्टीम पर्यंत भारताला रशियाकडून संरक्षण तंत्रज्ञान मिळतंय। युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत होते। अशा वेळी भारताने पाकिस्तान विरोधात कुठली कारवाई केली तर रशियाचं समर्थन भारतालाच असेल। तिसरा देश म्हणजे फ्रान्स। फ्रान्सने 1999 साली भारताचं समर्थन केलं होतं। आज फ्रान्सने भारताला राफेल फायटर जेट, स्कॉर्पिन सबमरीन आणि न्यूक्लिअर एनर्जीची टेक्नॉलॉजी दिली आहे। भारत फ्रान्समध्ये संरक्षण आणि एरोस्पेस सेक्टरमध्ये काम सुरू आहे। अशा वेळी फ्रान्स देखील भारताच्या पाठीशी उभा राहील। पुढचा देश म्हणजे इस्रायल। कारगिल युद्धावेळी इस्रायलने भारताला लेझर गाइडेड मिसाईल, ड्रोन, टेहळणी उपकरणं गुप्तपणे पाठवली होती। आज भारत आणि इस्रायलमध्ये सायबर सुरक्षा, डिफेन्स इनोव्हेशन आणि अँटी टेरर ऑपरेशनमध्ये सहकार्य सुरू आहे। त्यामुळे इस्रायल फक्त भारताला पाठबळच देणार नाही तर गरज पडल्यास आवश्यक ती टेक्नॉलॉजी सुद्धा देऊ शकतो। इस्रायल नंतर अफगाणिस्तानचा पाठिंबा देखील भारताला असेल, कारण दहशतवादी हल्ल्याचा अफगाणिस्तानने निषेध केलाय। 1999 साली सुरुवातीला ब्रिटननं तटस्थ भूमिका घेतली होती, पण नंतर त्यांनी भारताचं समर्थन केलेलं। आज भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार संबंध मजबूत आहे। त्याचबरोबर दोन्ही देशात फ्री ट्रेड एग्रीमेंटची चर्चा सुरू आहे। त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात कुठलं निर्णायक पाऊल उचललं तर ब्रिटन त्याला विरोध करणार नाही। यानंतरचा देश म्हणजे चीन। कारगिल युद्धावेळी चीनची भूमिका तटस्थ होती। अलीकडे चीनच्या राष्ट्रपतींनी भारताला पत्र लिहिलं होतं। हत्ती आणि ड्रॅगन एकत्र आले तर अधिक शक्तिशाली ठरतील असं त्यांनी त्या पत्रात म्हटलं होतं। त्याचबरोबर भारताची मोठी बाजारपेठ लक्षात घेत चीन उघडपणे कधीच भारताला विरोध करणार नाही। उलट भारताचं समर्थन केल्याने चीनला आर्थिक लाभ होऊ शकतो। या देशांसह सौदी अरेबिया देखील भारताच्या सोबत असल्याचं बोललं जातंय, कारण जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते। त्यामुळे त्यांचं पाठबळ देखील आपल्यालाच मिळणार असल्याचं चर्चा सुरू आहे। अशात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात काही ठोस कारवाई केली तर बहुतांश देश भारताच्या बाजूने उभे राहतील। बाकी तुम्हाला काय वाटतंय? हे देश सोडून आणखी कोणते देश भारताला सपोर्ट करतील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।